नमस्कार मित्रांनो, भारतातील प्रसिद्ध मंदिरांच्या मालिकेत भाग 9 मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगामध्ये वसलेल्या आणि भगवान शिवाच्या 12 पवित्र ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराबद्दल. हे मंदिर केवळ धार्मिकदृष्ट्याच नाही तर इतिहास, पौराणिक कथा, निसर्ग आणि वास्तुकलेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात घनदाट जंगल आणि उंच डोंगरांच्या खुशीत हे पवित्र मंदिर वसलेले आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 3250 फूट उंचीवर असलेल्या या मंदिराभोवती शांत, प्रसन्न आणि निसर्गरम्य वातावरण आहे. म्हणूनच दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटक येथे दर्शनासाठी येतात, तसेच निसर्गाचा आनंद घेण्यासाठीही येतात. भीमाशंकर हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे ज्योतिर्लिंग मानले जाते. आता ज्योतिर्लिंग म्हणजे काय? ज्योतिर्लिंग म्हणजे स्वयंप्रकाशित शिवस्वरूप. हिंदू धर्मात ज्योतिर्लिंगाचे दर्शन अत्यंत पुण्यकारक मानले जाते. अशी श्रद्धा आहे की श्रद्धेने येथे पूजा केल्यास भगवान शिव भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात आणि जीवनातील संकटे दूर करतात. आता जाणून घेऊया मंदिराशी संबंधित प्रसिद्ध पौराणिक कथा. रामायणातील राक्षस राज कुंभकर्णाचा पुत्र भीम हा अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता. आपल्या वडिलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून मोठे वरदान प्राप्त केले. त्या वरदानामुळे तो अत्यंत शक्तिशाली झाला आणि देव, ऋषी तसेच पृथ्वीवरील लोकांवर अत्याचार करू लागला. त्या काळात भगवान शिवाचे परम भक्त राजा सुदक्षिण हे राज्य करीत होते. भीमाने त्यांना कैद केले, पण कैदेत असतानाही त्यांनी शिवपूजा सोडली नाही. राजा रोज मातीची शिवलिंग तयार करून त्याची भक्तिभावाने पूजा करत असे. राजाची अखंड भक्ती पाहून भीम संतापला. त्याने शिवलिंग नष्ट करण्यासाठी तलवार उगारली, पण त्याच क्षणी तेजस्वी प्रकाश प्रकट झाला आणि भगवान शिव स्वतः ज्योतीच्या स्वरूपात प्रकट झाले. भगवान शिव आणि भीम यांच्या भीषण युद्ध झाले. अखेर भगवान शिवानी भीमासुराचा वध करून भक्तांचे रक्षण केले. ज्या स्थळी भगवान शिव प्रकट झाले ते स्थान पुढे भीमाशंकर ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले. या युद्धानंतर भगवान शिवांच्या शरीरातून घाम वाहू लागला. त्या दिव्य घामातून भीमा नदीचा उगम झाला, अशी श्रद्धा अनेक लोकांची आहे. पुढे ही नदी कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी बनते. त्यामुळे भीमाशंकर हे धार्मिक आणि भौगोलिक अशा दोन्ही कारणांसाठी विशेष महत्त्वाचे स्थान आहे. मंदिराची वास्तुकला अत्यंत आकर्षक आहे. मंदिर प्रामुख्याने नागर शैलीत बांधले गेले असून त्यामध्ये मध्ययुगीन स्थापत्यकलेची सुंदर झलक दिसते. काळ्या दगडात कोरलेल्या भिंतीवर विविध देवता, फुलांची नक्षी आणि पौराणिक प्रसंगाची अप्रतिम शिल्पे पाहायला मिळतात. मंदिरातील गर्भगृह साधे पण अत्यंत पवित्र आहे. येथे स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेताना भक्तांना विलक्षण आध्यात्मिक अनुभव मिळतो. इतिहासानुसार या मंदिराचा मूळ भाग अत्यंत प्राचीन आहे. पुढे विविध राजवटांमध्ये मंदिराचा विस्तार आणि जीर्णोद्धार करण्यात आला. मराठा काळात नाना फडणवीस यांनी मंदिर परिसरातील काही बांधकामे आणि दुरुस्तीचे कार्य केल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. मंदिरात दररोज पहाटेपासून विविध धार्मिक विधी होतात. काकडा आरती, अभिषेक, रुद्राभिषेक, पंचामृत पूजा आणि महाआरती यामध्ये हजारो भाविक सहभागी होतात. विशेष महाशिवरात्री, श्रावण महिना, सोमवार आणि कार्तिक महिन्यात येथे भक्तांची मोठी गर्दी असते. भीमाशंकर मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या सभोवतालचे भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य. हे अभयारण्य पश्चिम घाटातील जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक दुर्मिळ वनस्पती, औषधी झाडे, रंगबिरंगी पक्षी आणि विविध वन्य प्राणी आढळतात. विशेष म्हणजे भारतातील विशाल खार अर्थात शेकरू, जो महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे, तो येथे मोठ्या प्रमाणात आढळतो. मंदिराजवळ अनेक महत्त्वाची धार्मिक आणि पर्यटक स्थळे आहेत. गुप्त भीमाशंकर
कमलजात माता मंदिर, हनुमान तलाव, मोक्षकुंड, नागफणी पॉइंट आणि जंगलातील विविध नैसर्गिक ठिकाणे पर्यटकांना विशेष आकर्षित करतात. नागफणी पॉइंटवरून दिसणारे सह्याद्रीचे विहंगम दृश्य म्हणजे मन मोहून टाकते. भीमाशंकराला जाण्यासाठी पुण्यापासून सुमारे 10 ते 120 किलोमीटर अंतर आहे. पुणे आणि मुंबई येथून राज्य परिवहन महामंडळाची बस, खासगी वाहने आणि टॅक्सी उपलब्ध आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ पर्यटनासाठी उत्तम मानला जातो. पावसाळ्यात परिसर अत्यंत सुंदर दिसतो, मात्र घसरडे रस्ते असल्यामुळे काळजी घेणे आवश्यक असते. मंदिरात दर्शनासाठी जाताना साधे आणि सभ्य वस्त्र परिधान करावे. मंदिर परिसरात स्वच्छता राखावी, प्लास्टिकचा वापर टाळावा आणि जंगलातील वन्यजीवांना त्रास होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. धार्मिक स्थळांचा आदर राखणे ही प्रत्येक भाविकाची जबाबदारी आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे श्रद्धा, इतिहास, पौराणिक, निसर्ग आणि अध्यात्मक याचा अद्भुत संगम आहे. येथे येणारा प्रत्येक भक्त भगवान शिवाच्या कृपेचा अनुभव घेतो. सह्याद्रीच्या कुशीतून वसलेले हे मंदिर मनाला शांतता, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करते. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी या पवित्र ज्योतिर्लिंगाचे दर्शन अवश्य घ्या. मित्रांनो, भारतातील प्रसिद्ध मंदिरांच्या या मालिकेतील भाग 9 मध्ये तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि भारतातील अशा प्रसिद्ध मंदिरांची माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हर हर महादेव. पुढील भाग आपण आणखी एक प्रसिद्ध मंदिराची माहिती जाणून घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.